आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल। नमस्कार, माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना खुशखबर आनंदाची बातमी होय, कारण खूप महिन्यापासून जे आहे लाडक्या बहिणींना पैसे येत नाही आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी पैशाची आतुरतेने वाट पाहत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी जी आहे मी घेऊन आलेलो आहे। आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच असते की आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक अपडेटच मी देत असतो। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी घेऊन आलेलो आहे। कारण बघा, खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही, त्यांच्या सर्वांसाठी जे आहे पैशाचं एक टाइम टेबल आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने जे आहे एक वेळापत्रक दिलेलं आहे आणि ह्या वेळापत्रक नुसार जे पैसे मिळणार आहे 100% आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक अपडेट मी देत असतो। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटप वेळापत्रक आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे टोटल 36 जिल्हे। तुम्हाला जिल्ह्यानुसार सांगतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार आहे म्हणून व्हिडिओ सविस्तर बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण हे वेळापत्रक जे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे। तर बघा, जिल्ह्यानुसार जिल्ह्याची यादी आलेली आहे। योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंदाजित वेळापत्रक हे दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार पैसे येणार आहे। पहिलं जे विभाग आहे कोकण विभाग आहे, दुसरं विभाग पुणे विभाग, नंतर नाशिक विभाग, नंतर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर। तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। कारण जिल्ह्यानुसार पैसे येत आहे। कोकण जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे। सविस्तर व्हिडिओ बघा। ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे जे हे मिळाले नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्यांच्यासाठी सुद्धा, कारण एकत्रितरित्या पैसे देऊ असं सांगितलेलं आहे। आणि औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड। आणि अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ। त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इतके प्रशासकीय विभागात पैसे येणार आहे। आता उशीर नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार। तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 जमा होणार। महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे। यादी तयार झाली आहे आणि ती यादी बँकांना दिलेली आहे। 17 जिल्ह्याची नवीन यादी तयार केलेली आहे। तुम्हाला यादी हवी आहे काय? तुम्हाला जर यादी हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगाल, तुम्हाला लवकर यादी सुद्धा मी देतो। लाडकी बहीण योजना पैसे वितरण 3 टप्पे जे आहे तुम्हाला माहित आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर एकाच वेळेस जे 36 जिल्ह्यात पैसे जात नाही, टप्प्याटप्प्यानुसार पैसे येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश दिलेले आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना तातडीची सूचना दिलेली आहे आणि पात्र महिलांची नावे सुद्धा आलेली आहे। जे पात्र महिला आहे यांनाच पैसे मिळणार आहे आणि जे अपात्र महिला आहे यांना पैसे मिळणार नाही याच्या पुढे। कारण KYC ची तारीख 31 डिसेंबर 2025 होती आणि 31 डिसेंबर संपलेला आहे। याच्यानुसार पात्र महिलांची यादी तयार होत आहे आणि ही पात्र महिलांच्या यादीमध्ये ज्या महिलांचे नाव असणार त्यांनाच पैसे मिळणार याच्या पुढे असं स्पष्ट झालेलं आहे। तर बघा, ज्या महिलांना पैसे मिळणार आहे त्यांची सुद्धा यादी आलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट जे आहे लाडकी बहीण योजना पैसे जमा महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जे आहे चालूच राहू असा मेसेज येणार। आणि आदित्यताई तटकरे म्हणजेच महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये, चला त्यांचा व्हिडिओ बघून घेऊया। आता उद्याही पैसे जमा होतील। जे
पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील. पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आज महिन्याचा हा पोहोचवण्यात बघा, महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय म्हटलं, त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर पैसे येणार आहेत 3 ते 4 दिवसात येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला जे लाडकी बहीण योजना 3 दिवसात हप्ता वितरण वेळापत्रक जे आहे मी तुम्हाला दाखविलेलेच आहे. आणि टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी घोषणा होणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये कव्हर होणार आहे पैसे. 3 विभागात वाटप. पहिला विभाग आहे, दुसरा विभाग आणि त्याच्यानंतर तिसरा विभाग. 14 जानेवारीच्या आत पैसे वाटप होणार होते. बघा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. बघा, 14 जानेवारीच्या आत पैसे वाटप होणार होते, परंतु जे आहे 15 जानेवारीला आहे महानगरपालिकेची निवडणूक. तर जे विरोधी पक्षातले आहे, विरोधी पक्षातल्या लोकांनी जे आहे निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की 14 जानेवारीला जर पैशाचा वाटप केला आणि निवडणूक आहे 15 जानेवारीला, तर हे जे आहे थेट मतदारावर अप्रत्यक्षरित्यापणे एक प्रकारे लाच दिल्यासारखं असल्यामुळे जे आहे तुम्ही जे आहे 14 जानेवारीला वाटप होऊ देऊ नका. तर याच्याबद्दल जे आहे मोठी सूचना सरकारला द्यावं लागणार आहे निवडणूक आयोगाला. तर निवडणूक आयोग पुढे काय ठरवतील आणि सरकार काय ठरवतील यांच्यामध्ये जर समजा 14 जानेवारीच्या आत पैसे नका देऊ असं म्हटलं तर नेमकं तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळेल त्याची याबद्दल सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे. तर बघा, 14 तारखेपर्यंत जर नाही आलं तर 15 तारखे निवडणूक, 16 तारखेला रिझल्ट, तर 17, 18, 19 ह्या तारखेला पैसे येण्याची दाट शक्यता आता आहे. कारण निवडणूक आयोगाने जे आहे पत्र शासनाला पाठवलेलं आहे. तर काळजी करू नका. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं, काळजी करू नका, आम्ही सर्व लाडक्या बहिणींना पैसे देऊ. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहे. लाडकी बहीण योजना अशीच चालू राहणार, बंद पडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा आजपर्यंत मिळाला नाही त्या सर्व लाडक्या बहिणींना 4,500 रुपये. होय लाडक्या बहिणींनो, बघा आनंदाची बातमी, संक्रांतीचा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांतीचा मुहूर्त आणि 4,500 रुपयाची भेट असं देऊ. थेट बँक खात्यात पैसे जमा होणार आणि असा SMS येणार. तर बघा, काळजी करू नका, तुम्हाला मकर संक्रांतीचे 4,500 रुपये येणार. ज्या लाडक्या बहिणींना 1 रुपयानं मिळाला नाही त्यांना, आणि जे पात्र महिला आहेत त्यांनाच पैसे येणार, अपात्र महिलांना सध्या तरी नाही. आणि गॅस सिलेंडरवर सुद्धा 300 रुपये सिलेंडर सबसिडी चालू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या नावे सिलेंडर आहे त्या लाडक्या बहिणींनी जर सिलेंडर घेतला तर 300 रुपये तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. वर्षाला 3 मोफत सिलेंडर सुद्धा मिळणार आहे. ही योजना सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू केलेली आहे. सर्वात महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर मी देत आहे. लाडकी बहीण योजना गॅस सिलेंडर सबसिडी वाटप सुरू झालेलं आहे, चालू झालेलं आहे. पात्र बहिणा 1 कोटी, पात्र जे आहे महिला 1 कोटी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला फुकट सिलेंडर मिळाला काही नाही मिळाला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण मोफत सिलेंडर वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. जानेवारी 2026 पासून जे सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी 2026 म्हणजे अंदाजित 1 कोटी पर्यंत वाटप जे चालू राहणार आहे. तुम्हाला मोफत सिलेंडर आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप वेळापत्रक तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील. तुमचा जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो. जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा खरी माहिती मिळाली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.